आंबेनळी घाटातून कापडे फाट्यावरून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ गावच्या पुढे ढवळे हे चंद्रगडाच्या पायथ्याचं गाव आहे. ढवळे गावातूनच सुरू होते गिरिभ्रमणाची वाट. घनदाट जंगलातून चंद्रगडाच्या कुशीत शिरणारी. साधारण 1.5 ते 2 तास जंगलातून चढाई केल्यानंतर आपण एका खिंडीजवळ पोहोचतो आणि इथून सुरू होते चंद्रगडाची खरी चढाई. कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि शेवटी थोडंसं प्रस्तरारोहण करून आपण गडाच्या माचीवर पोहोचतो. गडाच्या माचीवर पडझड झालेली तटबंदी आणि पायऱ्यांचे अवशेष दिसतात. थोडं पुढं गेल्यावर पाण्याच्या टाक्यात शिवलिंग आणि नंदी आहे. पुढं चालत गेल्यावर संपूर्ण दगडात कोरलेली मुख्य दरवाजाची चौकट दिसते. गडाच्या तटबंदीची काही ठिकाणी पडझड झालेली आहे. गडाचा माथा निमुळता असून थोडीशी शिबंदी येथे असावी. पूर्वी हा गड जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात होता. चंद्रराव हा त्यांचा किताब असल्यामुळं या गडाला चंद्रगड असं नाव पडलं. ढवळी नदीच्या काठावर असल्यामुळं याला ढवळगड असंही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोऱ्यांना पराभूत करून जावळी स्वराज्यात दाखल केली. घनदाट जंगल आणि गंभीर वातावरणामुळं या किल्ल्याचं नाव गहनगड ठेवलं गेलं. रायगडाकडून मंगळगड मार्गे प्रतापगडाकडे जाणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असावा. गडावर काही वास्तूंचे पडझड झालेले अवशेष दिसतात. उत्तरेकडे एक दरवाजा आणि तटबंदीलगत एक पाण्याची टाकी आहे. आम्ही गडावर असताना बराच वेळ बिबट्याच्या डरकाळीचा आवाज येत होता. पक्ष्यांचा किलबिलाट, जंगली प्राण्यांचे आवाज आणि वाऱ्याची झुळूक अशा वातावरणात थकवा क्षणात नाहीसा होता.